आज सकाळी जेव्हा अविनाश त्याच्या कुत्र्याला फिरवून घरी परत आला तेव्हा त्याची बायको नेहा भांडी घासत होती. रागामध्ये एक एक भांडे आपटू लागली. हे पाहून अविनाश तिला म्हणाला, काय झाले नेहा, तू कोणाचा राग त्या बिचाऱ्या भांड्यांवर काढत आहेस? नेहा रागाने म्हणाली, कोणास ठाऊक आपले दिवस कधी बदलणार आहेत. सगळे लोक सुट्ट्यांमध्ये परदेशी फिरायला जातात आणि एक आपण आहोत ज्यांना घर सुटत नाही. तुम्ही किती दिवस झाले फक्त म्हणता की आपण सुद्धा परदेशात फिरायला जाऊ. आपली मुले स्वीटी आणि बंटीसुद्धा कितीतरी वेळा म्हणाले आहेत, पण तुम्ही आहात की आमचे अजिबात ऐकत नाही. नेहाची बडबड सुरू होती, पण अविनाश मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करून गुपचूप पेपर वाचत बसला. त्यानंतर नेहा पुन्हा म्हणाली, कालच माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. ते दोघे नवरा बायको फ्रान्सला फिरायला गेले आहेत. ती भांडी घासता घासता उठली आणि तिच्या मोबाईलमधील फ्रान्सला गेलेल्या मैत्रिणीचे फोटो नवऱ्याला दाखवू लागली. फोटो पाहून अविनाश म्हणाला, अगं नेहा, ह्या हाय सोसायटी लोकांचे काय सांगतेस? ते असले परदेश दौरे करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात, त्यामुळे त्यांच्याबरोबर आपली तुलना कशाला करतेस? अशा मैत्रिणींपासून 2 हात लांब राहिलेले बरे आहे. अशा बायका सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून आपले फोटो दाखवून दुसऱ्यांच्या घरामध्ये आग लावतात. नवऱ्याचे बोलणे ऐकून नेहा त्याला मोठे डोळे करून म्हणाली, अहो मी कुठे तुम्हाला पॅरिसला घेऊन चला म्हणतीये? कमीत कमी भारत तर आपण फिरूच शकतो ना? अहो मी तुमच्याशी बोलतीये, तुम्हाला माझ्या बोलण्याचा काहीच फरक पडत नाही का? तुम्हाला तर फक्त पेपर वाचण्याशी मतलब आहे. बस करा बरं आधी ते पेपर पुराण. अविनाश म्हणाला, तू माझ्या पेपरसोबत अशी सवतीसारखी का वागतेस? हे बघ, मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडू देत, नंतर विचार करेन मी तुझ्या बोलण्याचा. असे बोलून अविनाशने प्रकरण हाताळले. काही दिवस शांततेत गेले. त्यानंतर पुन्हा असे काही झाले की ज्याची कोणी कल्पनासुद्धा केली नव्हती. एके दिवशी अविनाश जेव्हा ऑफिसवरून घरी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. त्याच्या चेहऱ्यावर निराशा आणि दुःख स्पष्ट दिसत होते. त्याला पाहून नेहा म्हणाली, काय झाले? तुम्ही बरे आहात ना? ऑफिसमध्ये काय झाले आहे? अहो सांगा ना, काय झाले? इथे माझा जीव चालला आहे. प्रकाश म्हणाला, आता सांगायला काही शिल्लक कुठे राहिले आहे? तू स्वतःच बघ. असे बोलत अविनाशने त्याच्या खिशातून एक लिफाफा बाहेर काढला. नेहाने पटकन तो लिफाफा त्याच्या हातातून घेऊन वाचला आणि ती आश्चर्यचकित झाली आणि खुश होऊन म्हणाली, अविनाश, खरंच तुमचे प्रमोशन झाले आहे? यावर अविनाश हसत म्हणाला, बायको, अगं फक्त प्रमोशनच झाले नाही तर कंपनीकडून मला 1.5 लाख रुपयांचा बोनस आणि परदेशात फिरण्यासाठी फॅमिली टूर पॅकेज मिळाले आहे. हे ऐकून नेहाला तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. त्यानंतर अविनाश म्हणाला, मग मॅडम, कसे वाटले माझे सरप्राईज? उशिरा का होईना पण तुझी इच्छा पूर्ण करेल तुझा हा नवरा. नेहा म्हणाली, अहो मग आधीच का नाही सांगितले तुम्ही? किती दुःखी चेहरा करून घरामध्ये आला होतात. मी किती घाबरले होते. मला वाटले काही अशुभ घडले की काय. अविनाश म्हणाला, बरं ऐक, 10 दिवसानंतरची फ्लाईट आहे, त्यामुळे आपल्याला तयारीला लागले पाहिजे. नेहा म्हणाली, हो, मी उद्यापासून तयारीला लागते. आज नेहा खूप आनंदी दिसत होती. त्यानंतर नेहा किचनमध्ये रात्रीच्या जेवणाची तयारी करण्यासाठी गेली. रात्री जेवण करताना सुद्धा टूरबद्दलच्याच गप्पा सुरू होत्या. तेव्हा अविनाश म्हणाला, मी उद्याच बँकेतून पैसे काढून घेऊन येतो. तुम्ही सर्वजण सामानाची लिस्ट तयार करा. ज्याला जी काही खरेदी करायची आहे ती करा. हे ऐकताच त्याची दोन्ही मुले आपापली फरमाईश सांगू लागले आणि नेहमीप्रमाणे दोन्ही मुलांचे बोलणे ऐकून त्यांचा कुत्रा रॉकीसुद्धा भुंकू लागला. त्यावेळेस अविनाश आणि नेहाचे लक्ष त्यांच्या कुत्र्याकडे गेले आणि ते दोघे एकमेकांकडे पाहू लागले. अविनाश म्हणाला, नेहा, आपण तर परदेशात जाणार आहोत, मग आपण येईपर्यंत आपल्या ह्या रॉकीला कुठे सोडायचे? नेहा म्हणाली, अहो खरंच की, हा विचार तर आपण केलाच नाही. ते सर्वजण विचारात पडले की आता काय करायचे? रॉकीला कोणाकडे सोडायचे? तेव्हा मुले म्हणाली, मम्मा, आपण रॉकीला आजीच्या घरी सोडूया का? नेहा पुढे काही बोलणार तेवढ्यात मुलांनी लगेच त्यांच्या आजीला फोन लावून आईच्या हातात फोन दिला. नेहा म्हणाली, आई कशी आहेस? पलीकडून तिची आई म्हणाली, मी ठीक आहे नेहा, तुम्ही सर्वजण कसे आहात? नेहा म्हणाली, आम्ही सर्वजण ठीक आहोत. आई, मी ह्यासाठी फोन केला होता की पुढच्या आठवड्यात आम्ही सर्वजण परदेशात फिरायला जाणार आहोत, पण आमच्या कुत्र्याला म्हणजे रॉकीला कुठे सोडावे हा खूप मोठा प्रश्न आहे. आई, मी काय म्हणते, जर तू काही दिवसांसाठी त्याला आपल्या घरी ठेवून घेतलेस तर? यावर नेहाची आई म्हणाली, अगं नेहा, त्याचे काय आहे ना, तुझी वहिनी काही दिवसांसाठी माहेरी गेली आहे आणि माझी गुडघेदुखीही वाढली आहे.
त्यामुळे माझ्याकडून तर हे काम काही होणार नाही. क्षणभर थांबून आई म्हणाली, नेहा, आमचे शेजारी जेव्हा बाहेरगावी जातात तेव्हा त्यांच्या कुत्र्याला डॉग केअर सेंटरमध्ये सोडतात. तुम्ही तिथे फोन लावून विचारा ना. ठीक आहे, असे बोलून तिने फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी अविनाशने जवळच्याच डॉग केअर सेंटरवर जाऊन चौकशी केली, पण तो निराश होऊन घरी परतला. नेहा म्हणाली, अहो काय झाले, आता तरी झाली की नाही रॉकीची सोय? अविनाश म्हणाला, नाही ना नेहा, डॉग केअर सेंटरमध्ये रॉकीला ठेवायचे तर दिवसाला कमीत कमी 2,000 रुपये लागतील. नेहा म्हणाली, अरे बापरे, एवढे पैसे? अविनाश म्हणाला, मग नाही तर काय, आणि आपण काही 1-2 दिवसांसाठी तर जाणार नाही. आणि दुसरे म्हणजे आपल्याला घरासाठी सुद्धा एखादा सिक्युरिटी गार्ड ठेवायचा आहे ना. तोही कमीत कमी एका दिवसाचे 1,000 रुपये घेईल आणि 1 महिन्याच्या हिशोबाने खूप खर्च होईल. काही वेळाने अविनाश म्हणाला, जर काही व्यवस्था झाली नाही तर आपल्याला टूरला जाण्याचा प्रोग्राम रद्द करावा लागेल. हे ऐकताच त्यांचा मुलगा बंटी म्हणाला, मला ठाऊक होते पप्पा असेच करणार. पप्पा, तुम्ही तर असे केले तर मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही. असे बोलून तो नाराज होऊन त्याच्या खोलीत निघून गेला. नेहा म्हणाली, अविनाश, आपण असे करूया का? गावाहून तुमच्या आईला बोलावून घेतले तर? अविनाश म्हणाला, हे तू काय बोलत आहेस नेहा? आई इथे येऊन कसे राहू शकते, तेही एकटीने? नेहा म्हणाली, अविनाश, जरा विचार करा. जर तुमची आई इथे आली तर ना घराला सिक्युरिटीची गरज पडेल आणि ना रॉकीची व्यवस्था करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा खर्च करावा लागेल आणि आपले घरही स्वच्छ राहील. नाहीतर टूरवरून आल्या आल्या मला घर आवरत बसावे लागेल. त्या अंगणातल्या झाडांना पाणीसुद्धा देतील. बायकोचे बोलणे ऐकून अविनाश म्हणाला, ठीक आहे, पण नेहा, तुला तर माझी आई ह्या घरात कधीच नको होती. त्यामुळेच तर आजपर्यंत मी आईला इथे बोलावले नाही. आपण इकडे आरामात आयुष्य जगतो आहोत आणि ती बिचारी एकटी गावाकडे राहते आहे. आणि आज जेव्हा आपल्याला तिची गरज पडली तेव्हा आपण तिला इथे बोलावून घेत आहोत. हे तर बरोबर नाही ना. नेहा म्हणाली, ते काही मला ठाऊक नाही. आणि तसेही आपण त्यांना थोडीच सांगणार आहोत की आपण त्यांना घर आणि रॉकीला सांभाळण्यासाठी बोलावत आहोत म्हणून. तुम्ही फक्त तुमच्या आईला फोन लावा, बाकी मी सांभाळून घेते. असे बोलून नेहाने अविनाशच्या हातामध्ये मोबाईल दिला. अविनाशने पटकन त्याच्या आईला म्हणजे रेखाताईंना फोन लावला. हॅलो आई, कशी आहेस? आई म्हणाली, मी बरी आहे. तुम्ही सर्वजण कसे आहात? आता मी तुमचीच आठवण काढत होते. यावर अविनाश म्हणाला, आई, तुला आमची एवढीच आठवण येते तर मग इकडे काही दिवसांसाठी राहायला ये ना. रेखाताई म्हणाल्या, अरे नको अविनाश, त्यापेक्षा तूच तुझ्या बायको मुलांना घेऊन एखाद दिवशी मला भेटायला ये. मला तर तिकडे येणे जमणार नाही. अविनाश पुढे काही बोलणार तेवढ्यात नेहाने त्याच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि म्हणाली, सासूबाई, तुमचा एकुलता एक मुलगा तुम्हाला इकडे एवढ्या प्रेमाने बोलावतोय आणि तुम्ही चक्क इकडे येणे शक्य नाही असे बोलत आहात. हेच का तुमचे मुलावरचे प्रेम? बरं, मुलांचे सोडा, पण तुमच्या नातवंडांसाठीही इकडे येणार नाही का? तुमच्या नातवंडांना सुद्धा तुमच्या प्रेमाची गरज आहे. रेखाताई म्हणाल्या, अगं सुनबाई, मी तिथे नसले म्हणून काय झाले? माझे तुम्हा सर्वांवर खूप प्रेम आहे. मी तुम्हा सर्वांना नेहमी मनातल्या मनात आशीर्वाद देत असते. नेहा म्हणाली, असल्या आशीर्वादाने काय होईल? अहो सासूबाई, तुमच्या नातवंडांना तुमच्या मायेची, सोबतीची गरज आहे. कालच तुमचा नातू आणि नात तुमची आठवण काढत होते. बंटी तर तुमच्या आठवणीत रडत होता. आता सुद्धा दोघेही हट्ट धरून बसले आहेत की त्यांना त्यांच्या सुट्ट्या आजीसोबतच घालवायच्या आहेत. त्यामुळे मी तर म्हणते की आजच तुम्ही तुमचे कपडे पॅक करा आणि उद्या सकाळच्या ट्रेननी इकडे निघूया. बऱ्याच वर्षातून सुनेने इतक्या प्रेमाने घरी बोलावले हे पाहून रेखाताईंना खूप आनंद झाला. त्या स्वतःला थांबवू शकल्या नाहीत आणि खूप आनंदाने मुलाच्या घरी जाण्याच्या तयारीला लागल्या. 2 वर्षांपूर्वी रेखाताईंच्या पतीचे निधन झाले होते. ते जेव्हा जिवंत होते तेव्हा संपूर्ण गावामध्ये त्यांना खूप आदर होता. सरळ स्वभावाच्या रेखाताई पतीच्या मृत्यूनंतर गावी आपल्या घरामध्ये एकट्याच राहत होत्या. पण त्यांना त्यांचे शेजारी राहणारे लोक त्यांची खूप काळजी घ्यायचे. एवढेच काय, पण गावातील लहान मुलांना सुद्धा त्यांचा लळा लागला होता. कारण त्या लहान मुलांना गोष्टी सांगायच्या. गावामध्ये कोणी अडचणीत असेल किंवा दुःखी असेल तर रेखाताई नेहमी मदतीला तयार असायच्या आणि या कारणामुळेच गावातील प्रत्येक माणसाच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर होता. त्यांना त्यांच्या नवऱ्याची पेन्शन येत होती, त्यातून महिन्याचा खर्च निघत होता. मुलाच्या घरी जाण्यासाठी रेखाताईंनी खूप आनंदाने लाडू आणि चिवडा बनवला. दुसऱ्या दिवशी सकाळीच रेखाताई ट्रेनने साधारण 2 तासांचा प्रवास करून मुलाच्या शहरी पोहोचल्या.
ट्रेनमधून उतरताच त्यांनी पाहिले तर त्यांचा मुलगा आणि सून नातवंडे त्यांची वाट पाहत उभे होते. दोन्ही नातवंडे आजीला धावत येऊन बिलगली. मुलाने आणि सुनेने रेखाताईंना वाकून नमस्कार केला. आपल्या मुलांचे प्रेम आणि आपलेपणा पाहून रेखाताई तर त्यांना खूप आशीर्वाद देत होत्या. त्यानंतर सर्वजण कारने घरी आले. गेट उघडताच समोर अनोळखी व्यक्तीला पाहून रॉकी रेखाताईंना भुंकू लागला. पण रेखाताईंनी खूप प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा तो लगेच शांत झाला. हे सर्व पाहून नेहा जणू एखादी लॉटरी लागल्याप्रमाणे खुश झाली होती. गावी साधे आयुष्य जगणाऱ्या रेखाताई मुलाच्या घरी अनेक सुखसुविधा पाहून दंग झाल्या होत्या. घरी आल्याबरोबर नेहाने सासूसाठी चहा बनवला. सून सासूची खूप काळजी घेत होती. अविनाश तर आईला इथे ठेवू की तिथे ठेवू करत होता. दोन्ही नातवंडे देखील आजीवर खूप प्रेम करत होते. असेच 3-4 दिवस आनंदाने निघून गेले. सर्वांनी रेखाताईंचा खूप छान पाहुणचार केला आणि मग एके दिवशी नेहा रेखाताईंना घरातील सर्व कामे समजावू लागली. कोणती वस्तू कुठे ठेवली आहे, तसेच रॉकीला खायला काय द्यायचे, घरातील राशनचे सामान कुठे आहे वगैरे वगैरे. नेहा म्हणाली, आणि हो सासूबाई, सकाळ संध्याकाळ रॉकीला फिरायला सुद्धा घेऊन जायचे बरं का. त्याच्यामुळे का होईना थोडेफार फिरलात तर तुमची तब्येतसुद्धा ठीक राहील आणि रॉकीसुद्धा घरात घाण करणार नाही. तिचे बोलणे ऐकताना रेखाताई तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहायच्या. त्यांना समजत नव्हते की ही मला हे सर्व का समजावून सांगते आहे. तरीही त्या काही वेळाने म्हणाल्या, बरे झाले सुनबाई, तुम्हाला सर्व काही सांगितले. आता तू पाहशील, मी तुम्हा सर्वांना एकापेक्षा एक स्वादिष्ट पदार्थ बनवून खाऊन घालेल. त्या पुढे म्हणाल्या, अरे देवा, मी तर विसरलेच. मी गावाहून येताना तुमच्यासाठी माझ्या हातांनी लाडू आणि चिवडा बनवून आणला आहे. थांबा, मी घेऊन येते. मुलांना खूप आवडेल. असे बोलून त्या बॅगमधून सामान काढू लागल्या आणि अचानक त्यांचे लक्ष बाजूला ज्या बॅगा भरून ठेवल्या होत्या तिकडे गेले. त्या सर्व बॅगा पाहून रेखाताई म्हणाल्या, सुनबाई, तुम्ही कुठे बाहेर चालला आहात का? तेव्हा नेहा गोंधळून म्हणाली, आई, त्याचे काय आहे ना की तुमचा मुलगा ऑफिसच्या कामासाठी परदेशात जाणार आहे. त्यामुळे मग मुलांनी सुद्धा हट्ट केला की त्यांना सुद्धा परदेशात फिरायला जायचे आहे. म्हणून मग आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत जात आहोत. त्यामुळे काही दिवस तुम्ही घर सांभाळा. रेखाताई हे सर्व ऐकून आश्चर्यचकित झाल्या. तेव्हा अविनाश म्हणाला, त्याचे काय आहे ना आई, अचानक बॉसने सांगितले, त्यामुळे मग हा कार्यक्रम ठरला. आम्हाला उद्या सकाळीच निघायचे आहे. त्यामुळे आम्ही येईपर्यंत तू घर आणि रॉकीलाही सांभाळ. आम्ही 10-12 दिवसांमध्ये परत येऊ. असे बोलून ते दोघेही त्यांच्या खोलीत निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रेखाताईंना रॉकीसोबत सोडून ते सर्वजण परदेशी दौऱ्यावर निघून गेले. त्यांचे हे वागणे रेखाताईंना खटकले, पण तरीही त्यांनी मनाची समजूत काढली की 8 दिवसांची तर गोष्ट आहे, त्यानंतर तरी येतीलच. दुसऱ्या दिवशी सकाळी रेखाताईंनी रॉकीला खूप प्रेमाने आंघोळ घातली. त्यानंतर स्वतः आंघोळ वगैरे आटोपून स्वयंपाक बनवला आणि नेहाने सांगितल्याप्रमाणे रॉकीला त्याच्या भांड्यामध्ये खायला दिले आणि त्यानंतर आपल्या जेवणाचे ताटसुद्धा वाढून घेतले. पण रॉकी जेवण करण्यास तयारच होत नव्हता. बहुतेक ते सर्वजण निघून गेल्यामुळे तो उदास झाला होता. रेखाताईंनी खूप प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि आपल्या ताटातील भाकरीचा एक तुकडा त्याच्या तोंडामध्ये घातला. तेव्हा नाराज झालेला रॉकीसुद्धा आनंदाने त्यांच्यासोबत जेवण करू लागला. आता तर नेहमी रेखाताई त्याला स्वतःच्या ताटातील एक घास आधी खायला द्यायच्या आणि मगच तो त्याला दिलेले जेवण खायचा. रेखाताईंना जर कधी कोणाशी बोलावेसे वाटले तर त्या रॉकीला बोलायच्या. हळूहळू त्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. त्या रोज सकाळ संध्याकाळ रॉकीला बाहेर फिरायला घेऊन जायच्या. तेव्हा तिथले आजूबाजूला राहणारे शेजारीसुद्धा त्यांच्या ओळखीचे झाले होते. लहान मुलांसोबत बोलायला त्यांना खूप आवडायचे. त्यामुळे शेजारची सर्व लहान मुले त्यांना आजी आजी म्हणून बोलायचे. हे त्यांना खूप आवडत होते. जेव्हा लहान मुले रेखाताईंकडे घरी यायची तेव्हा त्या मुलांसोबत कधी लुडो किंवा कॅरम खेळायच्या, तर कधी मुले आजीकडून गोष्टी ऐकायचे. कधी रेखाताई कामांमध्ये व्यस्त असल्या तर मुले रॉकीसोबत खेळायचे. रेखाताईंनी गावाहून येताना नातवंडांसाठी जे पदार्थ बनवून आणले होते ते त्यांनी त्या मुलांना सुद्धा खायला दिले. या सर्व गोष्टींमुळे दिवस कसे निघून गेले त्यांना ठाऊकच झाले नाही. एके दिवशी रात्री जेव्हा रेखाताई अंथरुणावर पडल्या होत्या की तेवढ्यात त्यांना एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. तो मुलगा बराच वेळ रडतच होता. त्यामुळे त्या घराबाहेर आल्या. त्यांनी पाहिले तर मुलाचे आईबाबा त्याला घेऊन फिरत होते आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पण तो मुलगा अजिबात शांत होत नव्हता. त्यामुळे त्या मुलाची आई रेखाताईंना म्हणाली, हे पहा ना आजी, कोणास ठाऊक याला काय झाले आहे, सारखा रडतोय. तेव्हा रेखाताई त्याला आत घेऊन आल्या आणि त्यांनी त्या मुलाच्या पोटावर हिंगाचा लेप लावला. तर काही मिनिटातच तो मुलगा गप्प बसला.
त्यानंतर रेखाताई त्याच्याशी त्याच्या बोबड्या भाषेमध्ये बोलू लागल्या, त्यामुळे तो हसू लागला. मुलाचे आईवडील हे पाहून दंग झाले. ते म्हणाले, आजी तुम्ही तर कमाल केलीत, तुम्ही त्याला मांडीवर घेतले आणि आमचा मुलगा हसू लागला. असे बोलून त्या दोघांनी रेखाताईंचे आभार मानले. रेखाताई म्हणाल्या, अगं बाळा, लहान मुलांना कधी कधी पोटात गॅस होतो, त्यामुळे ते रडू लागतात आणि आपल्याला समजत नाही की ते का रडत आहेत. पण आता तू काही काळजी करू नकोस, आरामात जाऊन झोप, हा तुम्हाला त्रास देणार नाही. असे बोलून रेखाताई सुद्धा झोपण्यासाठी खोलीत गेल्या. अंथरुणावर पडल्या. त्या मनात म्हणाल्या की मुलाला आणि सुनेला जाऊन बरेच दिवस झाले आहेत, पण ना ते परत आले आहेत आणि ना त्यांचा फोन आला. असा विचार करत करत त्यांना डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्या झोपेतून उठल्या तेव्हा रॉकीला फिरायला घेऊन गेल्या, तेव्हा तिथे नेहाची मैत्रीण मनीषा सुद्धा फिरायला आली होती. रॉकीसोबत एका अनोळख्या वृद्ध बाईला पाहून ती त्यांच्याकडे पाहत होती. तेव्हा कोण्या एका शेजाऱ्यांनी सांगितले की ह्या नेहाच्या सासूबाई आहेत, ज्या गावाहून आल्या आहेत. तेव्हा मनीषा त्यांना भेटायला आली. नमस्ते काकी, मी नेहाची मैत्रीण मनीषा आहे, इथे जवळच राहते. यावर रेखाताईंनी तिला आशीर्वाद दिला. मनीषा म्हणाली, तुम्ही बरे केले काकी इथे आलात, नाहीतर माझ्या मैत्रिणीचे परदेशात जाण्याचे स्वप्नच राहिले असते. यावर रेखाताई आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, मला काही समजले नाही बाळा. मनीषा म्हणाली, बरं ते जाऊ द्यात, मला हे सांगा ते कधी परत येणार आहेत. रेखाताई म्हणाल्या, ते तर मला काही ठाऊक नाही, पण जाताना मला तर त्यांनी सांगितले होते की 10 दिवसाच्या आत परत येतील. पण आता 2 आठवडे झाले तरी सुद्धा ते परत आलेले नाहीत. मनीषा म्हणाली, नाही काकी, मला तर नेहाने हे सांगितले होते की आम्हाला कमीत कमी 1 महिना तरी लागेल. तेव्हा रेखाताई आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, 1 महिना? पण ते मला म्हणाले होते की लवकर येतील म्हणून. मनीषा म्हणाली, काकी तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. बरं ठीक आहे, निघते मी. असे बोलून मनीषा तिथून निघून गेली. पण रेखाताई विचारात पडल्या. रॉकीला घेऊन त्या घरी परत येत होत्या तेव्हा त्यांनी पाहिले की वाटेत लागणाऱ्या एका गल्लीत गोंधळ सुरू होता. त्या पटकन तिथे गेल्या आणि काय झाले आहे विचारल्यानंतर त्यांना समजले की ह्या गल्लीत राहणाऱ्या रमेशच्या घरी चोरी झाली आहे. पुढच्या आठवड्यात त्याच्या मुलीचे लग्न होते आणि चोर काही पैसे आणि सोन्याची अंगठी घेऊन पळून गेला आहे. हे ऐकून रेखाताईंना खूप दुःख झाले. त्या मनात म्हणाल्या, तो बिचारा किती टेन्शनमध्ये आला असेल. ह्या विचारातच त्या रॉकीला घेऊन त्यांच्या घरी आल्या. तेव्हा त्यांचा फोन वाजला. रेखाताईंनी फोन उचलला तर त्यांच्या मुलाचा अविनाशचा फोन आला होता. तो म्हणाला, आई सर्व काही ठीक तर आहे ना? रॉकी तुला जास्त त्रास तर देत नाही ना? तेव्हा रेखाताई म्हणाल्या, हो तर सर्व काही ठीक आहे. आम्ही दोघे एकमेकांकडे खूप लक्ष ठेवतो. पण अविनाश, तुम्हाला खूप दिवस झाले परत यायला. अविनाश म्हणाला, हो आई, ऑफिसचे काही काम अजून बाकी आहे, त्यामुळे आणखी काही दिवस लागतील. पण तू स्वतःची काळजी घे, घरही व्यवस्थित सांभाळ. एवढे बोलून तो ठीक आहे म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. तेव्हा मागून नेहा म्हणाली, काय म्हणाली तुमची आई? सर्व काही ठीक तर आहे ना? अविनाश म्हणाला, हो नेहा, सर्व काही ठीक आहे. तुझे घर अगदी सही सलामत आहे आणि रॉकीसुद्धा. तेव्हा नेहा आनंदाने म्हणाली, पाहिलेत ना, आईंना गावाहून बोलावण्याची माझी आयडिया किती कामी आली ते. मी एका दगडात 2 पक्षी मारले. रॉकीला केअरटेकर मिळाली आणि आपले घर सांभाळायला गार्डसुद्धा मिळाला. आता आपण निश्चिंत होऊन आणखी काही दिवस इथे आरामात फिरू शकतो. अविनाश म्हणाला, हो नेहा, तू अगदी योग्य आयडिया दिली होती. नाहीतर घराच्या सिक्युरिटीचा खर्च आणि रॉकीला डॉग केअर सेंटरमध्ये ठेवण्याचा खर्च मिळून 1,00,000 तरी खर्च आला असता. नेहा म्हणाली, बरं ते जाऊ देत. आता माझे एक ऐका. तुमच्या आईला म्हणा की बाबांच्या विम्याची रक्कम आमच्याकडे दे. तसेही त्यांना एवढ्या पैशांचे काय करायचे आहे? दर महिन्याला बाबांची पेन्शन तर येतच असते त्यांना, आणि यापेक्षा जास्त पैशांचे ते काय करणार आहेत? अविनाश म्हणाला, हे काय नेहा, तू तर माझ्या तोंडचे बोललीस, मनकवडी आहेस तू. तसेही मी याचा विचार करतच होतो. नेहा म्हणाली, पण अविनाश, तुमची आई ते पैसे देईल ना आपल्याला? अविनाश म्हणाला, का बरं देणार नाही? मी म्हणेन तिला मला पैशांची गरज आहे. आणि तसेही माझ्या प्रमोशनबद्दल मी आईला कुठे काय सांगितले आहे? आईला तर फक्त एवढेच ठाऊक आहे की आपण ऑफिसच्या कामासाठी परदेशात आलो आहोत, फिरायला नाही. अविनाश बरेच काही बोलत होता, पण त्याला असे वाटत होते की त्याने फोन कट केला आहे. पण फोन अजूनही तसाच चालू होता आणि त्या दोघा नवरा बायकोंचे सर्व बोलणे रेखाताईंनी ऐकले होते. मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून रेखाताईंच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना विश्वासच बसत नव्हता की माझा मुलगा इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतो, तेही फक्त आपल्या स्वार्थासाठी. त्या मनात म्हणाल्या,
ह्या कलियुगामध्ये आईच्या ममतेवर आणि प्रेमावर लोभ आणि स्वार्थाचे वजन जास्त झाले आहे. पण माझा अविनाश तर असा कधीच नव्हता. मग त्याने त्याच्या आईची फसवणूक आणि विश्वासघात का केला असेल? असा विचार करता करता त्यांचे डोळे पाणावले. तेवढ्यात कॉलनीतील लोक रस्त्याच्या खालच्या बाजूला गर्दी करून जात असलेले दिसले. त्यांना बराच गोंधळ आणि ॲम्ब्युलन्सचा आवाजसुद्धा येऊ लागला. पण त्यांच्या मनात विचारांचा गोंधळ इतका होता की बाहेर आवाजाची त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. कितीतरी वेळ त्या गप्प राहून अश्रू ढाळत राहिल्या. त्यांना ना भूक लागली ना तहान. अविनाशच्या लहानपणापासून ते आजपर्यंतच्या सर्व आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागल्या. त्यानंतर त्यांचे लक्ष रॉकीकडे गेले, जो भुकेमुळे शेपूट हलवत त्यांच्या मागे पुढे करत होता. रेखाताईंनी पटकन आपले अश्रू पुसले आणि रॉकीला खायला दिले. पण रॉकी नेहमी रेखाताईंचे जेवण झाल्यानंतर जेवण करायचा, त्यामुळे इच्छा नसताना सुद्धा रेखाताईंना अन्नाचे 2 घास खावे लागले. संध्याकाळच्या वेळी रेखाताई फिरायला गेल्या तेव्हा त्यांना ठाऊक झाले की रमेशच्या घरी चोरी झाली होती. त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हे ऐकताच सुरेखाताई चकित झाल्या. दुसऱ्याच दिवशी जेव्हा रमेश हॉस्पिटलमधून घरी परत आला तेव्हा रेखाताई त्याला भेटायला गेल्या. त्यांनी त्याला समजावले. त्या म्हणाल्या, हे बघ, आयुष्यामध्ये चढ उतार येत जात असतात, पण याचा अर्थ असा नाही की माणसाने आपले आयुष्य संपवण्याचा विचार करावा. यावर रमेश म्हणाला, नाही काकी, तुम्हाला काही ठाऊक नाही मी कोणत्या परिस्थितीतून जात आहे. दिवसभर कष्ट करून 4 पैसे घरी घेऊन येतो. खूप मुश्किलीने त्यातून मुलीच्या लग्नासाठी काही पैसे ठेवले होते, पण देवाला आमचा आनंद पाहवला नाही. आता कसे होईल माझ्या मुलीचे लग्न? मी काय करू मला अजिबात समजत नाही, असे बोलून रमेश रडू लागला. त्याची अवस्था पाहून सुरेखाताईंनाही वाईट वाटले. त्या म्हणाल्या, तू काही काळजी करू नकोस, देवावर विश्वास ठेव, सर्व काही ठीक होईल. एका मुलीच्या बापाची अवस्था पाहून रेखाताईंना राहावले नाही. त्यामुळे त्यांनी दुसऱ्याच दिवशी गावी फोन केला आणि शेजाऱ्याला 1,00,000 रुपये सांगितलेल्या पत्त्यावर घेऊन येण्यास सांगितले. त्या तेही म्हणाल्या की गावी आल्यानंतर लगेचच ते पैसे परत करतील. रेखाताईंचे बोलणे कोणी टाळू शकत नव्हते. 2 दिवसातच त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नरेंद्रने पैसे घेऊन आला. ते पैसे घेऊन रेखाताई रमेशच्या घरी गेल्या आणि त्यांनी एक बॅग त्याच्या हातामध्ये ठेवली. हे पाहून रमेश म्हणाला, काकी हे काय आहे? त्याने उघडून पाहिले तर ते पैसे पाहून रमेश चकित होऊन म्हणाला, एवढे पैसे? रेखाताई म्हणाल्या, एवढ्या पैशातून लग्न होईल ना मुलीचे? रमेश म्हणाला, नाही, हे पैसे मी घेऊ शकत नाही. रेखाताई म्हणाल्या, मी तुम्हाला असेच उगाच पैसे देत नाहीये. तुमच्या मुलीचे लग्न तोंडावर आले आहे आणि तुमच्यावर असे आर्थिक संकट ओढावले म्हणून मी तुम्हाला मदत करते. हे बघा, तुम्ही जर हे पैसे घ्यायला नको म्हणाल तर मला खूप वाईट वाटेल. मला तुमची मोठी बहीण समजून हे पैसे ठेवून घ्या. रेखाताई असे बोलल्यानंतर रमेशराव भरलेल्या डोळ्यांनी म्हणाले, ताई, तुमचे हे उपकार मी कसे फेडू? रेखाताई म्हणाल्या, एक माणूस होण्याच्या नाते आपले कर्तव्य आहे दुसऱ्या माणसाची मदत करणे, आणि यामध्ये कसले आलेत उपकार? आजूबाजूचे लोकसुद्धा रेखाताईंच्या ह्या वागण्याचे कौतुक करत होते. त्यानंतर शेजारी राहणारे लोकसुद्धा रमेशच्या मदतीसाठी पुढे आले आणि मग त्याच्या मुलीचे लग्न खूप चांगल्या प्रकारे पार पडले. साधारण 10 दिवसांनी रेखाताईंना त्यांच्या सुनेचा फोन आला. ती म्हणाली, आई, आम्ही उद्या दुपारपर्यंत पोहोचू. जेवण बनवून ठेवा. आणि हो, घर अगदी स्वच्छ असायला पाहिजे. मला घर तसेच पाहिजे जसे मी जाताना सोडून गेले होते. ठीक आहे सुनबाई, असे बोलून रेखाताईंनी फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी रेखाताई जरा लवकर उठल्या होत्या. आज चतुर्थी होती, त्यामुळे त्यांना गणपती मंदिरात जायचे होते. सकाळीच अंघोळ वगैरे आटोपून त्या तयार झाल्या आणि देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये जाऊन मोदक आणि प्रसादाचा शिरा बनवू लागल्या. स्वयंपाक खोलीतील कामे झाल्यानंतर त्यांनी रॉकीला खायला दिले आणि मग मंदिरात गेल्यानंतर त्यांनी देवाला नैवेद्य दाखवला. त्या मंदिराच्या बाहेर आल्या तेव्हा सर्व गरीब लोकांमध्ये प्रसाद वाटू लागल्या. तेव्हा त्यांची नजर तिथे बसलेल्या एका वृद्ध महिलेवर पडली. तिने आपला चेहरा साडीच्या पदराने लपवला होता. शरीरयष्टीने ती महिला त्यांना ओळखीची वाटली. जेव्हा तिला प्रसाद देऊ लागल्या तेव्हा त्यांची नजर त्या बाईच्या हातावर पडली. त्यावर लिहिले होते, मीरा. ते नाव वाचून रेखाताईंच्या काळजामध्ये धस्स झाले. त्या म्हणाल्या, तू मीरा आहेस ना? असे बोलून त्यांनी पदर बाजूला केला आणि तिला अशा अवस्थेत पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्या म्हणाल्या, हे सर्व कसे झाले? मीरा, तू तर तुझ्या मुलांसोबत खूप आनंदात राहत होतीस ना? गाव सोडून त्यांच्यासोबत शहरात आली होतीस आणि खूप आरामात राहत होतीस ना? मीराताई म्हणाल्या, काय सांगू रेखा, दोन्ही मुलांना शहरामध्ये चांगली नोकरी लागली, त्यामुळे आम्ही स्वतःला खूप नशीबवान समजत होतो. दोन्ही मुले आणि सुना मला आणि ह्यांना त्यांच्यासोबत शहरात घेऊन आले. आम्ही दोघे काही दिवस त्यांच्यासोबत आनंदाने राहिलो. 3 महिने मोठ्या मुलाच्या घरी राहत होतो तर 3 महिने धाकट्या मुलाच्या घरी.
काही महिन्यांपूर्वी नवऱ्याचे निधन झाले. त्यानंतर मुलांनी गावचे घर विकण्याचा हट्ट केला. गावाकडच्यांनी मला त्यावेळी खूप समजावले की तुम्ही जिवंत असेपर्यंत मुलांच्या ताब्यात काहीही देऊ नका. पण तेव्हा मी त्यांचे काहीही ऐकले नाही. मी विचार केला, जर म्हातारपण मुलांसोबतच घालवायचे आहे तर मुलांचे ऐकायला पाहिजे. पण आपापला हिस्सा घेतल्यानंतर मोठा मुलगा तर त्याच्या बायकोसोबत परदेशात निघून गेला आणि धाकट्या मुलाने आणि सुनेने माझी जबाबदारी घेण्यास नकार दिला. माझ्या एका चुकीच्या निर्णयाचा परिणाम असा झाला की ह्या वयामध्ये मी वणवण भटकत आहे. 2-2 मुले असूनही माझे आपले असे कोणीच नाही. आता एखाद्या वृद्धाश्रमामध्ये जाण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, असे बोलून मीराताई मोठमोठ्याने रडू लागल्या. रेखाताईंनी त्यांचे अश्रू पुसले आणि म्हणाल्या, तू वृद्धाश्रमात जाऊ नकोस, माझ्यासोबत माझ्या घरी चल. त्यानंतर रेखाताई त्यांच्या मैत्रिणीला घरी घेऊन आल्या. रेखाताई म्हणाल्या, मीरा, मी नाश्ता बनवते, तोपर्यंत तू आंघोळ करून घे. आणि त्या नाश्ता बनवण्यासाठी किचनमध्ये गेल्या. मीराताईंनी आंघोळ केल्यानंतर त्यांना एक छानशी साडी नेसायला दिली आणि त्यानंतर सर्व आवरून झाल्यानंतर दोघी मैत्रिणींनी एकत्र नाश्ता केला. त्याचवेळी दारावरची बेल वाजली. रेखाताईंनी दरवाजा उघडला तर समोर नेहा आणि अविनाश मुलांसह उभे होते. पण आपल्या घरामध्ये अनोळखी बाईला पाहून नेहा प्रश्नार्थक नजरेने रेखाताईंकडे पाहू लागली. तेव्हा रेखाताई म्हणाल्या, सुनबाई, ही माझी मैत्रीण आहे. बिचारी खूप संकटात होती, दुःखी होती, त्यामुळे मी तिला माझ्यासोबत आपल्या घरी घेऊन आले. रेखाताई पुढे काही बोलणार तेवढ्यात नेहा म्हणाली, आम्ही काय धर्मशाळा उघडली आहे का म्हणून कोणालाही घरी घेऊन येत आहात? आणि तसेही किती दिवसांपासून चालली आहे तुमची ही समाजसेवा? रेखाताई म्हणाल्या, सुनबाई, हे तू काय बोलत आहेस? अविनाश म्हणाला, आई, ती अगदी बरोबर बोलत आहे. हे आमचे घर आहे, वृद्धाश्रम नाही. हे ऐकताच रेखाताई आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या, हो, तसे तर तुम्ही बरोबर बोलत आहात. हे माझे घर नाही, तुमचेच आहे. कारण मला तर तुम्ही दोघांनी इथे यासाठी बोलावले होते जेणेकरून मी तुमच्या गैरहजेरीमध्ये या घराची आणि रॉकीची देखभाल करू शकेन. एका चौकीदारापेक्षा जास्त लायकी कुठे आहे माझी? तर मग मी कोणत्या हक्काने माझ्या मैत्रिणीला इथे घेऊन आले आहे, हा प्रश्न मला स्वतःलाच विचारावासा वाटतोय. असो, आता जर या घराचे मालक पुन्हा परतले आहेत तर इथे चौकीदाराचे काय काम? तुझ्या घरामध्ये आमच्यासारख्या लोकांसाठी जागा नाही, पण माझ्या गावामध्ये आणि गावातील लोकांच्या मनामध्ये खूप जागा आहे. त्यामुळे रात्रीच्या ट्रेननेच मी माझ्या मैत्रिणीला घेऊन गावी परत जाईन. असे बोलताना रेखाताईंच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांची दोन्ही नातवंडे आजीला येऊन बिलगली आणि रडत म्हणाली, आजी, प्लीज तू आम्हाला सोडून जाऊ नकोस. मुलांचे निरागस बोलणे ऐकून रेखाताई दोन्ही मुलांचे पापे घेत म्हणाल्या, अरे बाळांनो, मी तुम्हाला भेटले हेच खूप आहे माझ्यासाठी. माझे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत राहतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्याच्या कोणत्याही वळणावर आपले आईवडीलच असतात जे आपल्यावर निस्वार्थ भावनेने आपल्या मुलांचे हित पाहतात. प्रत्येक अडचणीमध्ये आपल्या मुलांची सोबत करतात. त्या बदल्यात त्यांची आपल्या मुलांकडून कसलीच अपेक्षा नसते. डोळे बंद करून ते आपल्या मुलांवर विश्वास ठेवतात. त्यासाठी तुम्ही दोघेही आपल्या आईवडिलांचा विश्वास अजिबात तोडू नका. कारण जेव्हा विश्वास तुटतो ना, तेव्हा आईवडिलांना खूप दुःख होते. रेखाताईंचे बोलणे ऐकून नेहा आणि अविनाशला आपल्या चुकीची जाणीव होऊ लागली. रेखाताई पुढे म्हणाल्या, सुनबाई, एकदा पाहून घे तुझे घर. अगदी जसेच्या तसे आहे, जसे तू सोडून गेली होतीस. तरी सुद्धा जर या कामवालीकडून काही चूक झाली असेल तर माफ कर. नेहा म्हणाली, नाही सासूबाई, तुम्ही असे का बोलत आहात? रेखाताई म्हणाल्या, मला सर्व ठाऊक झाले आहे सुनबाई, की अचानक तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल एवढे प्रेम का निर्माण झाले, ज्यामुळे तुम्ही दोघांनी मला इथे बोलावून घेतले होते. अविनाश म्हणाला, आई, आम्ही खूप विचार केला होता, पण काय करावे हे समजत नव्हते. रेखाताई म्हणाल्या, दुःख तर मला याचे वाटते आहे की आजपर्यंत तुला तुझ्या आईचे प्रेम समजलेच नाही. आणि सुनबाई, तू तर एक आई आहेस ना, तरीसुद्धा तू आईच्या भावनांशी कसे खेळलीस? जर तू स्पष्ट सांगितले असते तर मी तुझ्या मदतीसाठी आले नसते का? अरे, माझा जीव हजर आहे तुम्हा सर्वांसाठी, तरीसुद्धा का खेळलात तुम्ही माझ्या भावनांसोबत? आणि हो अविनाश, तुझ्या बाबांच्या विम्याच्या पैशांवर तुझी नजर आहे. ते पैसे मिळवण्यासाठी आता कोणते नाटक करू नकोस. तू जेव्हा मागशील तेव्हा मी ते पैसे देईन. रेखाताईंचे हे बोलणे ऐकून अविनाश आणि नेहाने शरमेने मान खाली घातली. जराही उशीर न करता रेखाताईंनी आपली बॅग उचलली आणि आपल्या मैत्रिणीसोबत घराबाहेर निघाल्या. तेव्हा अविनाश आणि नेहाच्या डोळ्यातून पाणी आले. त्याचवेळी त्यांच्या बाजूला राहणाऱ्या घरातील शेजारीणसुद्धा बाहेर आली आणि म्हणाली, आई, तुम्ही जात आहात का? तुम्ही होतात त्यामुळे खूप छान वाटत होते. मला सासू सासरे नाहीत त्यामुळे मला तुमच्यामध्ये मायेची मूर्ती दिसते, पण आता तर तुम्ही निघून जाणार आहात त्यामुळे खूप वाईट वाटत आहे.
तेवढ्यात समोरून येणारे रमेशने पाहिले तेव्हा तो रेखाताईंकडे आला आणि म्हणाला, काकी तुम्ही माझ्यावर जे उपकार केले आहेत ते मी आयुष्यभर विसरणार नाही. असे बोलून त्याने रेखाताईंना वाकून नमस्कार केला. तेव्हा रेखाताई म्हणाल्या, अरे नाही, मी काही उपकार केले नाहीत. तू मला तुझी सेवा करण्याची संधी देऊन माझ्यावर उपकार केले आहेत. त्याचवेळी त्याचे दोन्ही नातवंडे गल्लीतील सर्व मुलांसोबत एकत्र आली आणि एका आवाजात म्हणाले, आजी जाऊ नका. सर्व लोकांचे प्रेम पाहून रेखाताईंच्या डोळ्यांमधून अश्रू आले. तेवढ्यात नेहा आणि अविनाश हात जोडून उभे राहिले. अविनाश म्हणाला, आई माफ कर. मला ठाऊक आहे आमच्याकडून चूक झाली, ती अक्षम्य आहे. पण तू तर आई आहेस ना, जी आपल्या मुलांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या चुका पोटात घालते. मला माझ्या प्रत्येक चुकीचे प्रायश्चित्त करायचे आहे. माझी इच्छा आहे तुझी सेवा करण्याची. तेव्हा नेहा म्हणाली, सासूबाई आम्हाला सोडून जाऊ नका ना. तुम्ही दोघेही इथे राहा. मी तुम्हाला वचन देते, आम्ही कधीच तुम्हाला तक्रार करण्याची संधी देणार नाही. रेखाताई म्हणाल्या, माझ्या बाळांनो, तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली. माझ्यासाठी हे एवढेच पुरेसे आहे. माझी तुमच्याकडून काहीही तक्रार नाही. पण मला गावी जावेच लागेल. तिथे जे माझे घर आहे तिथे राहूनच मला समाधान वाटते. आम्ही दोघी मैत्रिणी तिथे आनंदाने राहू. रेखाताईंनी सर्व लहान मुलांच्या डोक्यावरून हात फिरवला, खूप आशीर्वाद दिले. तशा त्या रिक्षामध्ये बसू लागल्या. तेव्हा त्यांना जाणवले की कोणीतरी त्यांना पाठीमागून ओढत आहे. त्यांनी मागे वळून पाहिले तर रॉकीने त्यांचा पदर पकडला होता. त्याला पाहून रेखाताईंचे डोळे भरून आले. एका महिन्यामध्ये रॉकीसोबत त्यांची जास्त आपुलकीचे नाते निर्माण झाले होते. पण त्या स्वतःला कमजोर पडू देणार नव्हत्या. त्यामुळे स्वतःला सावरत त्यांनी आपला पदर सोडवून घेतला आणि मीराताईंसोबत रिक्षामध्ये जाऊन बसल्या. तेवढ्यात रॉकीसुद्धा त्यांच्याजवळ येऊन रिक्षात बसला. सर्वजण रॉकीचे त्यांच्याबद्दल असणारे प्रेम पाहून आश्चर्यचकित झाले होते. त्यांनी खूप प्रयत्न केला पण तो त्यांच्यापासून दूर जाण्यास तयार नव्हता. रॉकीकडे पाहून त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवल्या आणि म्हणाल्या, माणसांना प्रेमाची भाषा समजेल ना समजेल, पण ह्या मुक्या प्राण्यांना प्रेमाची भाषा चांगलीच समजते. आता रॉकी माझ्यासोबतच राहील. असे बोलून रेखाताई गावाकडे कायमच्या निघून गेल्या. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.